कितीतरी पॅटर्नच्या साड्या आपल्याकडे असतात, जशी की खण साडी असते, इरकड साडी असते, पैठणी साडी असते, ऑर्गेन्झा साडी असते. असे कितीतरी साड्या आपल्याकडे असतात, पण आपल्याला हे समजत नाही की आपण या साड्यांवरती आता मंगळसूत्र किंवा कोणती ज्वेलरी आपण वेअर करायला हवी. आपण पुढे बघूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्याकडे पैठणी सिल्क साडी असेल, कांजीवरम साडी असेल, काठापदराच्या ज्या पण साड्या असतील त्यांच्यावरती तुम्ही हिरव्या बांगड्या, मोतीच्या बांगड्या आणि गोल्डन मंगळसूत्र, जे तुमचं सोन्याचं तुमचं जर ओरिजिनल असेल ते वेअर करायचं, ते एकदम परफेक्ट दिसते. त्या साड्यांवरती गोल्डन कलरची जी ज्वेलरी असते ती खूप छान दिसते, अजिबात ऑड वाटत नाही. जर तुम्ही खण साडी तुमच्याकडे असेल, इरकड साडी तुमच्याकडे असेल आणि अशा कपड्याची तुमच्याकडे साडी असेल तर त्यावरती तुम्ही ज्वेलरी वेगळी वेअर करायला हवी. जसे की आपल्याकडे अशी साडी असते तर त्यावरती तुम्ही सिल्वर कलरचं मंगळसूत्र घालू शकतात किंवा सिल्वर कलरची ज्वेलरी, जशी ऑक्सफर्डची ज्वेलरी असते ती ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकतात. ती त्यावरती तुमचा लुक अगदी रिच दिसेल. आणि सध्या फॅब्रिकची जी ज्वेलरी निघाली आहे ती तुम्ही त्याच्यावरती देखील घालू शकतात. तिसरी टिप्स म्हणजे तुम्ही फॅन्सी साडी घेतात. आता भरपूर टिश्यू साड्या निघाल्या आहेत, भरपूर अशा फॅन्सी साड्या असतात ज्या नेटच्या साड्या असतात, तर त्यावरती आपल्याला समजत नाही कोणती ज्वेलरी आपण वेअर करायला हवी. तर त्यावरती मंगळसूत्र आपल्याला हे डायमंडचं किंवा कुंदनचं घालायचं आहे, जे कलरमध्ये असतील आणि खूप त्याच्यामध्ये गोल्डन कलर कमी असेल आणि त्याच्यामध्ये डायमंड जास्त असतील, ते छान दिसते. नक्कीच तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.